स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. ज्या व्हिडिओची सगळ्यात जास्त मागणी होती म्हणजे 27 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेची ऑफिशियल ॲन्सर की कधीपर्यंत येणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कसा लागला जातो याबद्दलचे आपण सगळे व्हिडिओ बघणार आहोत. आज आपण ऑफिशियल ॲन्सर की कधी अपलोड होणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर काल म्हणजे 18 तारखेला पुणे विद्यापीठाने याबद्दल एक नोटिफिकेशन अपलोड केलेलं आहे. तर या नोटिफिकेशनमध्ये आपण आज काय जाणून घेणार आहोत, तर ऑफिशियल ॲन्सर की कधी अपलोड होणार आहे, कधीपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे, कधीपर्यंत ती वेबसाईटवरती अवेलेबल राहील, तर दिलेल्या प्रश्नांसाठी किंवा उत्तरांसाठी आपण कसं चॅलेंज करू शकतो याबद्दलची सगळी डिटेल माहिती आज आपण बघणार आहोत. तर पहा की हे एक ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. या ऑफिशियल नोटिफिकेशन हे बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या युनिव्हर्सिटीने हे एक ऑफिशियल नोटीस किंवा पब्लिक नोटीस जाहीर केलेलं आहे. आपण बघू शकता 18 जानेवारी 2021 रोजी ही नोटीस पब्लिश झालेली आहे. द कॅन्डिडेट्स हू appeared फॉर द स्टेट eligibility टेस्ट SET held on 27 December 2020 will note that interim answer keys and online feedback form are uploaded on the university website on 22 January 2021 and will be available up to 29 January 2021. म्हणजे जे काही विद्यार्थी सेट एक्झामसाठी अवेलेबल होते किंवा ॲपियर झाले होते त्यांनी त्यांच्या ऑनलाईन फीडबॅक फॉर्म 22 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत अपलोड करावेत, कारण जी काही तुमची ऑफिशियल ॲन्सर की आहे ती 22 तारखेला अपलोड होणार आहे आणि ती ऑफिशियल ॲन्सर की 29 तारखेपर्यंत म्हणजे 29 जानेवारीपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल असणार आहेत. Students who are not satisfied with the answer in the answer key displayed may give their feedback, challenges, answers in the prescribed online feedback form with evidences. जे काही विद्यार्थ्यांना सॅटिस्फॅक्शन नाही की हे उत्तर माझं बरोबरच आहे किंवा हे उत्तर माझं चुकीचं आहे, जे चुकीचं आहे तर आपण त्या उत्तरांसाठी आपण चॅलेंज करू शकतो. तर त्या उत्तरांना चॅलेंज करण्यासाठी काही एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट काय आहे ते आपण आज जाणून घेऊयात. तर बघा, कॅन्डिडेट शुड नोट द फॉलोइंग थिंग्स बिफोर सबमिटिंग द ऑनलाईन फीडबॅक फॉर्म. फर्स्ट, इन्श्युअर द क्वेश्चन्स ऑफ विच फीडबॅक इज टू बी गिवन. तर पहिल्यांदा ठरवून घ्या की तुम्हाला कुठल्या प्रश्नासाठी तुम्हाला फीडबॅक द्यायचा आहे. त्यासाठी डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तयार करावा लागेल. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 1000 रुपये एवढा डिमांड ड्राफ्ट किंवा एवढी अमाऊंट पे करावी लागेल. ती तुम्हाला एका ऑफिशियल ॲड्रेसवरती फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे या ठिकाणी तुम्ही पेएबल असणार आहात. प्रत्येक कॅन्डिडेट एकच फीडबॅक फॉर्म सबमिट करू शकतो. सक्सेसफुल सबमिशन ऑफ फॉर्म थ्रू ऑनलाईन मोड टेक अ प्रिंटआउट ऑफ द सेम. ज्यावेळेस तुम्ही तुमचा फीडबॅक फॉर्म भरून घ्याल त्याच्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट घेणं आवश्यक आहे. आणि जी काही प्रिंटआउट आहे फीडबॅक फॉर्मची अलॉंग विथ डिमांड ड्राफ्ट, झेरॉक्स कॉपीज ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस इफ एनी शुड रीच टू कोऑर्डिनेटर सेट भवन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे बिफोर 5th May 2021. म्हणजे 5 फेब्रुवारीच्या आधी तुम्ही तुमचा डिमांड ड्राफ्ट, जे काही एव्हिडन्स असतील ते एव्हिडन्सेस प्लस तुम्ही जे काही फॉर्म ऑनलाईन अप्लाय केलेला आहे त्याची प्रिंटआउट, हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही खाली दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवून देणं आवश्यक आहे. नो चॅलेंजेस विल बी ॲक्सेप्टेड विदाउट ऑनलाईन फीडबॅक फॉर्म सबमिशन. ऑनलाईन फीडबॅक फॉर्म सबमिट करणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमचे ॲन्सर्स सबमिट करून घेतले जाणार नाहीत किंवा तुमचे फीडबॅक ग्राह्य धरले जाणार नाहीत. आणि जर तुमचे फीडबॅक ग्राह्य धरले गेले तर तुमची पूर्ण रक्कम म्हणजे तुम्ही भरलेली पूर्ण रक्कम माघारी करण्यात येईल. पण जे काही उत्तर किंवा जे काही ॲन्सर्स ऑनलाईन फीडबॅक फॉर्मद्वारे स्वीकारलेले आहेत त्यांची रिफंड होणार नाहीत, त्यांचे पैसे परत मिळणार नाहीत.
The incomplete submission application without demand draft, recipient of form after deadline 5 फेब्रुवारी विल नॉट बी ॲक्सेप्टेड. म्हणजे जे काही इनकम्प्लीट ॲप्लिकेशन असतील किंवा इनकम्प्लीट डॉक्युमेंट असतील किंवा डिमांड ड्राफ्ट त्यांनी भरलेलं नाही, त्यांची ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार नाही. आणि हे ॲप्लिकेशन स्वीकारायची लास्ट डेट 5 फेब्रुवारीपर्यंतच असणार आहे. आणि जे काही चॅलेंजेस तुम्ही केलेले आहेत ते चॅलेंजेस एका सब्जेक्ट एक्सपर्टद्वारा इव्हॅल्युएट केले जातील आणि एक फायनल आन्सर की प्रिपेअर करण्यात येईल. स्टेट एजन्सीने जो काही डिसिजन घेतलेला आहे, जी काही आन्सर की फायनल केलेली आहे, त्या फायनल आन्सर कीवरूनच तुमचा रिझल्ट लावला जाणार आहे. Candidate should take a printout of RTGS form, fill in the details and submit it along with the printout of feedback form and evidences if any. कॅन्डिडेटला जो काही तुम्ही RTGS फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंटआउट घेणं गरजेचं आहे. आणि ती प्रिंटआउट फॉर्म RTGS फॉर्म, त्या प्रिंटआउटलाच आपण RTGS फॉर्म असं म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये जेवढे काही डिटेल्स असतील ते डिटेल्स व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. नो रिफंड विल बी मेड विदाउट सबमिशन ऑफ RTGS फॉर्म. जर तुमच्याजवळ RTGS फॉर्म नसेल तर तुम्हाला त्याचा रिफंड मिळणार नाही. As per UGC guidelines as notified in the notification for said 27 December 2020, grievances will not be accepted once the said results is declared. UGCच्या गाईडलाईननुसार जर तुम्ही रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर ग्रॅव्हियन्स करत असाल किंवा चॅलेंज करत असाल तर ते चॅलेंजेस किंवा ते ग्रॅव्हियन्स ॲक्सेप्ट केले जाणार नाहीत. होपफुली की तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन गरजेची होती, महत्त्वाची होती, कारण तुम्ही चॅलेंज करून आपले बरेचसे मार्क्स वाढवू शकता किंवा चॅलेंज केल्यामुळे कमी होण्याची शक्यता आहे. तर बघा, या ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट करा. 22 तारखेला तुम्ही तुमची ॲन्सर की पहा. ॲन्सर की पाहिल्यानंतर आपला स्कोर किती येईल ते पहा. आणि जे काही ॲन्सर चुकीचे वाटत आहेत किंवा माझं बरोबर आहे पण मला चुकीचं दिलेलं आहे असं काही आपल्याला वाटत असेल तर तुम्ही त्या प्रश्नांसाठी म्हणजे त्या उत्तरांसाठी तुम्ही चॅलेंज करू शकता. चॅलेंज करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 1000 रुपये अशी फीस ठेवण्यात आलेली आहे. आणि तुम्ही हे चॅलेंज फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन फीडबॅक फॉर्मद्वाराच करू शकता. त्यासाठी तुम्हाला त्याची प्रिंटआउट घ्यावी लागेल. लक्षात ठेवा, हे सगळे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. फीडबॅक देताना हे सगळे पॉईंट लक्षात ठेवूनच फीडबॅक देणं गरजेचं आहे. होपफुली तुम्हाला हे सगळे इन्फॉर्मेशन महत्त्वाची किंवा गरजेची वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.